नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी जालना या जिल्ह्यावर आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पंकजा मुंडे। तर पहा, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हे पंकजा मुंडे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर। तर पहा, जालना या जिल्ह्याची निर्मिती ही संभाजीनगर या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 अजय कुमार बंसल। तर अजय कुमार बंसल हे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 असीमा मित्तल। तर असीमा मित्तल या पहा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आहेत। प्रश्न क्रमांक 5, जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 2024। तर जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना ही पहा 2024 या वर्षी करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुढीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 मीनू PM। तर मीनू PM या पहा जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। प्रश्न क्रमांक 7, जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायतीची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 4। तर जालना जिल्ह्यामध्ये पहा एकूण नगरपंचायतीची संख्या ही 4 आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी जालना जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध केले तर ते व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 श्रीमान बद्रीनारायण बारवाले। तर पहा, महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी जालना जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध केले तर ते व्यक्तिमत्व कोण आहे? तर ते श्रीमान बद्रीनारायण बारवाले आहेत। प्रश्न क्रमांक 9, जालना जिल्ह्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा 534 मीटर। तर जालना जिल्ह्याची समुद्री सपाटीपासून उंची ही 534 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 10, जांब समर्थ हे गाव कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी। तर जांब समर्थन हे जे गाव आहे तर ते पहा गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंद आश्रम कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बदनापूर। तर स्वामी विवेकानंद आश्रम हे बदनापूर या तालुक्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12, जालना जिल्ह्यातील कोणत्या फळाला GI नामांकन मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मोसंबी। तर जालना जिल्ह्यातील पहा मोसंबी या फळाला GI नामांकन मिळालेले आहे। प्रश्न क्रमांक 13, जालना जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 51%। तर पहा जालना जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 51% क्षेत्र हे जालना या जिल्ह्याचे आहे। प्रश्न क्रमांक 14,
जालना जिल्हा महानगरपालिका आयुक्त पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा संतोष खांडेकर. तर जालना जिल्हा महानगरपालिका आयुक्त हे कोण आहेत? तर ते संतोष खांडेकर आहेत. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव जनकपूर होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जालना. तर पहा जालना या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव जनकपूर होते. प्रश्न क्रमांक 16 मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये आपल्या प्राणाची आहुती देणारे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 श्रीमान जनार्दन मामा नागापूरकर. तर पहा मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये आपल्या प्राणाची आहुती देणारे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण होते? तर ते श्रीमान जनार्दन मामा नागापूर होते. प्रश्न क्रमांक 17 जालना जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा एकूण एकच महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 18 जालना जिल्हा निर्मिती वेळेस खालीलपैकी कोण मुख्यमंत्री होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अब्दुल रहमान अंतुले. तर पहा जालना जिल्हा निर्मिती वेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे तेव्हा पहा अब्दुल रहमान अंतुले होते. प्रश्न क्रमांक 19 जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 1 मे 1981. तर जालना जिल्ह्याची निर्मिती ही 1 मे 1981 या दिवशी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20 जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीने नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी. तर पहा जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी या नदीने नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 जालना जिल्हा महानगरपालिका महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका आहे? तर या ऑप्शन क्रमांक 1 पहा 29वी. तर जालना जिल्हा महानगरपालिका ही पहा महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 22 जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ पुढीलपैकी किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 7,718. तर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे पहा 7,718 इतके आहे. प्रश्न क्रमांक 23 मराठा इंग्रज युद्ध झालेले असाई गाव कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जुई. तर पहा मराठा इंग्रज युद्ध झालेले असाई हे गाव जुई या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 71.52%. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार जालना या जिल्ह्याची साक्षरता ही 71.52% इतकी होती. प्रश्न क्रमांक 25 जालना जिल्ह्यामध्ये उपविभागीय कार्यालयाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 4. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा उपविभागीय कार्यालयाची संख्या ही एकूण 4 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26 जालना जिल्ह्यासोबत कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर पहा जेव्हा जालना जिल्ह्याची निर्मिती झाली होती तर तेव्हा सिंधुदुर्ग याही जिल्ह्याची निर्मिती झालेली होती. प्रश्न क्रमांक 27 जालना जिल्ह्यामध्ये नगर परिषदेची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 3. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा नगर परिषदेची संख्या ही एकूण 3 आहे. किती आहे? 3 आहे. प्रश्न क्रमांक 28 जालना जिल्हा न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन 1992. तर जालना जिल्हा न्यायालयाची स्थापना ही सन 1992 या वर्षी झालेली होती. प्रश्न क्रमांक 29 घाणेवाडी तलाव कोणत्या नदीवरील धरण आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका. तर पहा घाणेवाडी हे जे तलाव आहे तर ते पहा कुंडलिका या नदीवरील ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 30 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 254. 2011च्या जनगणनेनुसार जालना या जिल्ह्याची घनता किती आहे? तर ती 254 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 31 जाफराबाद शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 पूर्णा. तर पहा जाफराबाद हे जे शहर आहे तर ते पहा पूर्णा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले ते शहर आहे. प्रश्न क्रमांक 32 जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 2024. तर जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात ही पहा 2024 या वर्षी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 33 जांब समर्थन हे धार्मिक ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 घनसांगवी. तर पहा जांब समर्थ हे जे धार्मिक ठिकाण आहे तर ते पहा घनसांगवी या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34 जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 5. तर जालना जिल्ह्यामध्ये पहा विधानसभा मतदारसंघ हे एकूण किती आहेत? तर ते 5 आहेत. किती? 5 आहेत. प्रश्न क्रमांक 35 भोकरदन शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा खेळणा. तर भोकरदन हे जे शहर आहे तर ते पहा खेळणा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले ते शहर आहे. प्रश्न क्रमांक 36 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 937. तर 2011च्या जनगणनेनुसार पहा जालना या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 937 इतके आहे. प्रश्न क्रमांक 37 जालना शहराला पाणीपुरवठा कोणत्या तलावातून केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 घाणवेडी. तर पहा घाणवेडी या तलावातून जालना या शहराला पाणीपुरवठा हा केला जातो. प्रश्न क्रमांक 38 जालना जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 5. तर पहा जालना जिल्ह्याला एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा या लागतात. प्रश्न क्रमांक 40 जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लातूर. तर जालना जिल्ह्याला पहा लातूर या जिल्ह्याची सीमा लागत नाही. पुढचा प्रश्न दक्षिण पूर्णा नदी व गोदावरी नदीचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 परभणी. तर पहा दक्षिण पूर्णा नदी व गोदावरी नदीचा संगम हा परभणी या जिल्ह्यामध्ये होतो.